बोरीवली पूर्व वार्ड क्रमांक 14 की मनसे प्रत्याशी निशा गुर्जर की जनसभा को संबोधित करते हुए मनसे नेता नयन कदम ने पार्टी के साथ गद्दारी कर दूसरे पार्टियों का दामन थामने वाले सभी नेताओं को खूब खरी-खोटी सुनाई और उन्हें गद्दार तक कहा। इस बारे में मनसे के नेता नयन कदम ने क्या कुछ कहा, पेश है एक रिपोर्ट। मनसेचा विजय होईल। आमच्या निशाताई गुर्जर ज्या आहेत यांना जो मतदारांकडे प्रतिसाद मिळतोय जोरदार प्रतिसाद आहे। 100% मनसेचा विजय। मी आता माझ्या या मेळाव्यामध्ये बोललोय की ज्यांचं भविष्य ज्यांना वाटत होतं की तिकडे दुसरीकडे जाऊन भविष्य बदलणार असेल असे खूप नेते कोपऱ्यात जाऊन कुठेतरी बसलेले आहेत। या इलेक्शन नंतर त्यांना त्यांचं भविष्य कळेल कुठे असेल ते। मतदार राजा हा खूप हुशार असतो। भविष्यासाठी गेलेल्या माणसांना त्यांचं भविष्य दाखवून देईल आणि बसायला लागेल्यानंतर हे लोक फक्त आणि फक्त आर्थिक गोष्टी घडण्यामध्ये माहीर होते। मुंबई बँकेचा घोटाळा बाहेर आला, त्यांची आज जायची तयारी नव्हती म्हणून भाजपकडे कसं आहे, भाजपकडे गेल्यावरती पापं धुतली जातात। भाजप पापं धुणारे आता मशीन झालेलं आहे म्हणून ते तिथे गेलेत। त्यांना त्यांचं भविष्य बघायचं होतं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना जेव्हा स्थापन झाली तेव्हा राजसाहेबांना महाराष्ट्राचं भविष्य बघायचं होतं म्हणून ते ठाकरे परिवारातून बाहेर निघाले आणि स्वतःचं भविष्य, पक्षाचं भविष्य, महाराष्ट्राचं भविष्य घडवायसाठी बाहेर निघालेले आहेत। तर मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, मी मनसेबरोबर 100% राहणार आहे। त्यांना जिथे जायचं त्यांना जायचं, त्यांचा प्रश्न आहे तो। जनता को क्या एक मैसेज देना चाहेंगे? जनतेला मी एकच मेसेज देईन की मुंबईचा विकास, तुम्ही नाशिकचा विकास बघा आणि मुंबईच्या विकासासाठी तुम्ही नेहमी मनसेच्या पाठी उभे राहा। मनसेचे नगरसेवक यापूर्वी जे कामं करत होती तशीच कामांची अपेक्षा तुम्ही आमच्याकडे ठेवू शकता आणि आम्ही ती कामं करून दाखवू 100%। फक्त करून दाखवू बोलणार नाही किंवा पारदर्शकता म्हणून काही बोलणार नाही। आम्ही करतोय। रस्त्यावरती मनसेचा कार्यकर्ता नेहमी दिसतो। तुम्हाला एवढंच मी अपील करीन की मनसेच्या पाठी उभे राहा, मनसे नेहमी तुमच्या पाठी उभी राहील। अभी वो कमळाबाई आणि धनुष्यबाण ज्याची धार पहिलाच गेलेली आहेत। आता ते कसं होतं, साथीगाठी करू शकत नाही, सगळं उघडखोल आलं आहे, सगळ्यांना कळलं आहे काय झालं आहे काय चाललं आहे म्हणून ते आता वेगळे झाले। हे पण लोकांना दाखवायला जर एवढं तुम्हाला आहे तर तुम्ही जे दिल्ली आणि महाराष्ट्रात युती करून बसला ती तोडा, उतरवा त्या मुख्यमंत्रीला आणि बसवा तिकडे मराठी माणूस जर तुम्हाला एवढं वाटत असेल तर। किन मुद्दों को लेके आप चुनाव मैदान में जा रही हैं जनता के बीच में, क्या आप करना चाहती है, जीत कर आएंगी? आतापर्यंत लोकांनी चुनावासाठी इलेक्शनसाठी जे मुद्दे ठेवले असेल, पाणी, गटार, हे ते मुद्दे तर आहेच, पण त्याच्याबरोबर खरोखर त्या झोपडपट्टीचे लोकांचे, त्या समचे लोकांना जो त्रास होतोय त्याच्यावर माझं सगळं केंद्र असणार आहे। कारण मी तिथे राहते, त्या झोपडपट्टीत राहते म्हणून मला माहिती आहे की तिथं जगणं केवढं अवघड असतं आणि मी ते जगणं बदलण्याचा पूर्ण प्रयत्न करणार। हा माझा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे।